नमस्कार. आज 29 ऑगस्ट 2022 लोकसत्ता विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. पहा, आजपासून आपण लोकसत्ता आणि द हिंदू हे दोन्ही एकत्र म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आजपासून. कारण पहा, अगदी म्हणजे आपले सूचना पण तशा होत्या व अगदीच जर पाहिलं तर कोणाला वेळ वगैरे मिळत नव्हता. त्या निमित्ताने आता मी दोन्ही कंबाईन करतोय, म्हणजे लोकसत्ता झाल्यानंतर द हिंदू याच व्हिडिओमध्ये आपल्याला मिळून जाईल. ओके, म्हणजे पूर्वीसारखं लोकसत्ता आणि द हिंदूचा सेपरेट व्हिडिओ आजपासून येणार नाही. ओके, तर चला डायरेक्टली बातम्यांना आपण पाहण्यास सुरुवात करूयात. काल काँग्रेसची वर्किंग कमिटीची बैठक वगैरे झालेली होती. मग त्यांनी ऑक्टोबरमध्ये त्यांचा अध्यक्ष निवडण्याचं वगैरे ठरवलेलं आहे. ते आपल्यासाठी कामाचं नाही, परंतु भारताला एक ऑपोजिशन पार्टी लागेल या निमित्ताने आपण ते वाचायचं असतं. त्यानंतर पहा, नोएडामधील सुमारे 100 मीटर उंचीचे जुळे टॉवर रविवारी अवघ्या 9 सेकंदात जमीनदोस्त करण्यात आले. ओके, त्यासाठी 3700 किलो स्फोटके वापरण्यात आली. मोठा टॉवर 32 मजली तर त्याहून कमी उंचीचा टॉवर 29 मजली होता. अगदी जर तुम्ही काल पाहिला असाल तर दिवसभर या संबंधीची म्हणजे व्हिडिओ ओके वगैरे लाईव्ह टेलिकास्ट वगैरे देण्यात येत होतं न्यूज चॅनलवरती. सध्या काल म्हणजे हे चालू होतं, कारण सुप्रीम कोर्टाने या बिल्डिंगला इलिगल असा ठराव देऊन हे पाडण्याचे आदेश पूर्वीच दिलेले होते. त्यानिमित्ताने ही बिल्डिंग जमीनदोस्त काल करण्यात आलेली आहे. ओके, त्यामुळे म्हणतात सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्व त्यांच्या अंडर रिव्ह्यू मध्ये येत असतं. ओके, म्हणजे अगदीच काल आपण चेक्स अँड बॅलन्स जे पाहिलं, अगदी तशा पद्धतीने इथे पण आपल्याला दिसून आलेलं आहे. त्यानंतर गणपती आगमनाला हलक्या सरींचा अंदाज. ठीक आहे, त्यानंतर पुढे या, म्हणजे अगदी सर्व राजकीय वगैरे स्किप करून आपण डायरेक्टली मेन मेन न्यूज घेऊयात, कारण यामध्येच म्हणजे आजचा व्हिडिओ मोठा होईल. ओके, कारण द हिंदू पण यामध्येच कव्हर होणार आहे आपला. ओके, त्यानंतर पाणी बचत कुपोषण निर्मूलनात देशवासियांनी सहभागी व्हावे असं नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये आवाहन केलेलं आहे जनतेला. म्हणजे पहा, अगदी अ, काल म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये कुपोषण बाबत आपल्याला लोकसत्तामध्येच वगैरे न्यूज आलेली होती. ओके, की महाराष्ट्रात कुपोषणाचे वगैरे बळी गेलेले नाही, तसं महाराष्ट्रांच्या मंत्र्यांनी वगैरे म्हटलेले होते. परंतु ते सरासर जरी चूक असलं किंवा नसेल, तरी पण आपण जर पाहिलं तरी हे एक आता थोडासा मुद्दा उचलून घेतलेला दिसून येतोय आपल्याला. त्यामुळे पाण्यासाठीच्या योजना, त्यासोबत कुपोषणाच्या साठीच्या योजना ज्या मी ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत. जर तुम्ही डेली लोकसत्तामध्ये जर असाल तर तुम्हाला ती माहितीच आहेत. सॉरी, म्हणजे जे योजना कोणत्या कोणत्या वगैरे राबवले गेलेल्या आहेत, ज्यामुळे मेळघाट वगैरे जे प्रकरण वगैरे झालं, जिथे बालकांचा वगैरे मृत्यू झाला, त्या दरम्यानची सर्व योजना वगैरे तिथे राबवण्यात आल्या, तरी देखील म्हणजे तिथे योग्य हे झालं नाही. त्यासाठी डॉक्टरची फौज. ओके, डॉक्टर म्हणजे डॉक्टर्सला जे लागतं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे ते पण द्यायला सरकार वगैरे तयार नाही, अशा बाबी आपल्याला दिसून आल्या. म्हणजे डॉक्टर्स तिथं तयार आहेत म्हणजे सर्व्हिस देण्यासाठी, परंतु तिथं जे मेन इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे लागेल ते पायाभूत सुविधा अद्याप तिथे उपलब्ध वगैरे नाहीत. ते पण आपल्याला निगेटिव्ह पॉईंट मध्ये वगैरे सांगता येतं. व पॉझिटिव्ह पॉईंट मध्ये आपण योजनांची भरपूर आपल्याला लिस्ट वगैरे देता येते. ओके, त्यानिमित्ताने ही न्यूज आपण ऑलरेडी कव्हर केलेली असल्यामुळे मी या न्यूजला जास्त विश्लेषण वगैरे न करता पुढे जातोय. पहा, त्यानंतर त्यानंतर पहा, चैतन्यानुभूती. ओके, आज सोमवार आहे, त्यामुळे डॉक्टर जयदेव पंचवाघ यांचं न्यूरोलॉजी या विषयाचं लेख असतं. त्यामुळे हे आपल्यासाठी कामाचं नसेल, त्यामुळे मी याला स्किप करतो डायरेक्टली. पहा, पुढे चला. त्यानंतर फिरुनी नवा जन्मेनमी, म्हणजे जर पाहिलं तुम्ही तर समजा एखाद्या प्राण्याच्या शरीराच्या तुकड्यापासून त्याच्यासारखा पूर्ण नवीन सजीव होऊ शकेल, नाही ना? पण असेही काही सजीव आहेत ज्यांच्या शरीरापासून कोणत्याही भागापासून त्याच्यासारखीच नवीन प्राणी निर्माण होऊ शकतो. ओके, त्यापैकी एक त्या प्राण्याचं नाव आहे प्लॅनेरिया या चपट्या क्रमीचे. ओके, मग यापैकीच प्लॅनेरियामध्ये असतं तरी काय, हे हा जो जीव दिसतोय त्यामध्ये काय असतो पहा. प्लॅनेरिया सर्व भागांतल्या ऊतींमध्ये न्यूओब्लास्ट प्रकारच्या पेशी असतात. न्यूओब्लास्ट पेशींचं वैशिष्ट्य म्हणजे शरीराचा भाग कापला गेला की तिथे या पेशी अतिशय वेगाने वाढायला लागतात, आणि या पेशींपासून ज्या ऊती तयार होतात त्या ऊतींना आद्य ऊती ब्लास्टेमा म्हणतात. ओके, यामुळे काय होतं, जसं अगदी एखादा तुकडा जरी कापलेला असेल तर या तुकड्यापासून पूर्ण बॉडी त्यांची तयार होते.
ओके, म्हणजे हा तुकडा सेपरेट झाला व हा तुकडा जरी सेपरेट झाला तरी दोन पासून दोन सजीव आपल्याला तयार झालेले आपल्याला इथं दिसून मिळतात. ओके, त्यानंतर पुढे चला. आझादांची गुलामी हे म्हणजे अगदीच काँग्रेस बाबत वगैरे आहे, त्यामुळे याला स्किप करूयात. पुढे या. एक देश एक खत धोरण म्हणजे काय? त्यानंतर राहुल गांधींची लिटमस टेस्ट हे आवश्यकतेचं नाही, परंतु हे थोडंसं गरजेचं आहे. तर पहा, केंद्रीय रसायने आणि खत मंत्रालयाने एक देश एक खत योजना येत्या 2 ऑक्टोबर पासून सर्व भारतात वगैरे सुरू करण्यावर भर दिलेली आहे. मग परंतु या खताचं ही योजना चर्चेत कशामुळे आली, तर खताच्या वेष्टनावर म्हणजे जे खताचं जे पॅकेट वगैरे असतं त्यावरती 75% भागावर पंतप्रधान भारतीय जनखत योजनेचं सरकारने निश्चित केलेला मजकूर छापावा लागणार आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम थोडासा दिसून आलेला आहे. ओके, आता पहा, एक कर एक सॉरी जीएसटी संदर्भात पहा, एक देश एक कर. ओके, म्हणजे जीएसटी. त्यानंतर आहे राशन संबंधी जे राशन. ओके, त्यामध्ये काय झालं, एक देश एक राशन कार्ड. ओके, अशा पद्धतीच्या स्कीम ह्या आपल्याला कुठे लिहिता येतात? तुम्हाला जर म्हणजे आपलं जे फेडरल स्ट्रक्चर आहे, फेडरल स्ट्रक्चर जे GS2 मध्ये आपल्याला विचारण्यात येईल, म्हणजे GS2 मध्ये आपल्याला मुद्दा आहे भारताचं फेडरल स्ट्रक्चर वगैरे कशा पद्धतीने वगैरे आहे, किंवा कोऑपरेटिव्ह फेडरलिझम वगैरे. त्यामध्ये आपल्याला लिहिता येईल की जे राज्याचा संघ वगैरे आहे त्यांनी मिळून म्हणजे राज्यांचा संघ मिळून एक देश तयार झालेला व त्या देशांतर्गतच एकच कर प्रणाली आहे, एकच राशन म्हणजे सर्वांना पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम एकच आहे. त्यासोबतच खतांची जी योजना वगैरे आहे ती सर्व एकत्र येण्याचा प्रयत्न आता युनियनवर जास्त म्हणजे ज्या पद्धतीने सेंट्रलायझेशन होत आहे हे आपल्याला यातून लिहिता येतं. ओके, मग आता या उत्तराला आपण इथं स्किप करूयात. परंतु आता ह्या प्रॉब्लेम मध्ये काय झालेलं पहा, एक देश एक खत योजनामध्ये नेमकं प्रॉब्लेम कशाचा झाला, तर 75% भाग त्या मजकूर त्या योजनेचा बद्दलच छापायचा आहे. पूर्वी कसं होतं पहा, यापूर्वी कंपन्या खतांमधील घटकानुसार खताची नावे वगैरे निश्चित करत होत्या, परंतु आता भारत युरिया, भारत NPK, भारत DPP, भारत MOP अशा खतांची नावे स्वतः भारत सरकार त्यांना देणार आहे, तेच त्यांना छापायचं आहे. ओके, यामुळे खत कंपन्यांना नेमकी अडचण कशाची झाली पहा, शेतकरी यापूर्वी खतांच्या नावाने ब्रँड खरेदी म्हणजे ब्रँडनुसार खरेदी करण्यास प्राधान्य देत होते. म्हणजे अगदीच आपण ऍपल जर म्हटलं तर आपल्याला अगदीच कटावा सेब आपल्याला नक्कीच दिसून येतो. ओके, म्हणजे हे ब्रँड. आता याला जर म्हटलं आपण की पंतप्रधान मोबाईल लेलो योजना वगैरे अशा पद्धतीची कोणतीही जर योजना वगैरे तुम्ही तयार केली व त्यावर जर सर्व म्हणजे नाव वगैरे छापायचं आणि कंपनीचं जर म्हटलं तर मग ते अगदीच थोडंसं अयोग्य होईल. अगदी तशा पद्धतीचे इथे झालेलं आहे. म्हणजे ब्रँडचं नाव वगैरे काढून टाकल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला, आता त्यांची जी मार्केटिंग वगैरे आहे म्हणजे खतांचा उद्योग अगोदरच म्हणजे नम पडलेला आहे. कारण रशिया युक्रेनचं जे युद्ध चाललं त्यामुळे अगोदरच त्यांच्यामध्ये मंदी चालू आहे. त्यामध्ये आणखीन भर या गोष्टीची झाली, त्यामुळे या उद्योगाला थोडा मोठा फटका बसणार आहे. कारण मार्केटिंग हे करू शकत नाहीत. म्हणजे पहा, उदाहरणार्थ पूर्वी दीपक फर्टिलायझरचे महाजन हे शेतकरी मोठ्या प्रमाणावर खत वापरत होते, परंतु आता या खतावर नाव काय असणार आहे, 75% जनधन खत योजना वगैरे अशा पद्धतीने जे नाव देण्यात आलेलं आहे. ओके, सॉरी, तेच आहे ना, एक देश एक खत योजना, सॉरी. ओके, तर नाही, भारतीय जनखत योजना, जनधन नाही म्हटलं, सॉरी फॉर दॅट. परंतु पंतप्रधान भारतीय जनखत योजना हे जे नाव लावण्यात येणार आहे त्यामुळे प्रॉब्लेम नक्कीच यांना क्रिएट होणार आहे. ओके, मग आता ही खतांची मागणी वगैरे हे आपल्याला विचारलं जाणार नाही, परंतु या बेसिकली आपण फक्त हे ऑड म्हणून आपण हे लिहून ठेवू शकतो की या योजनेबाबत जर विचारण्यात आलं तर हे लिहू शकतो आपण. किंवा जर जे फेडरल स्ट्रक्चर वगैरे आहे ते जर लिहायचं जर म्हटलं तर यामध्ये GST, राशन कार्डची योजना, त्यासोबतच हे प्रधानमंत्री भारतीय जनखत योजना, या 3 योजना जरी लिहिलात म्हणजे उदाहरणास्वरूप, तर तुमचं उत्तर म्हणजे 150 ते 250 शब्दाचं जे उत्तर असेल त्यामध्ये हे भरपूर तुम्हाला मोर दॅन सफिशियंट तुमचं डाटा स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. अगदीच अर्थशास्त्रीय न्यूज आहेत त्या आपल्या कामाच्या नाहीत. त्यानंतर क्रीडा न्यूज येतील. ओके, या पण अगदी कामाच्या नाहीत, त्यामुळे मी म्हणजे हा लोकसत्ता इथं संपतो. त्यानंतर आपण आता जाऊयात द हिंदूकडे. द हिंदू मध्ये पण समान. तर पहा, न्यू डाटा प्रोटेक्शन बिल लाईकली इन बजेट सेशन, म्हणजे पुढल्या वर्षी म्हणजे 2023
मध्ये जेव्हा बजेट सेशन चालू होईल, फेब्रुवारीमध्ये चालू होतं बजेट सेशन, तेव्हा न्यू डाटा प्रोटेक्शन बिल येणार आहे. ओके, मग ते आता त्यावरती चर्चा वगैरे आता आपण करण्याची गरज नाही. ड्राफ्ट लेजिस्लेशन विल बी आउट फॉर कन्सल्टेशन सून. ओके, जेव्हा ते ड्राफ्ट लेजिस्लेशन वगैरे येईल, ते आपल्याला लोकसभाच्या वेबसाईटवर वगैरे आपल्याला पाहायला वगैरे मिळू शकतं. ओके, व सिटीजन्सला पण त्यांनी कन्सर्न घेऊ शकतात की तुम्हाला काय वाटतं वगैरे या संदर्भात. परंतु ते आणखी तयारच झालं नाही तर त्याबद्दल आपण चर्चा करायची नाही. कारण जेव्हा ते ड्राफ्ट वगैरे जेव्हा बिलचं हे होईल, बिलचं ड्राफ्ट, सॉरी, त्या म्हणजे जे बिल तयार वगैरे होईल त्याचं ड्राफ्ट वगैरे तयार होईल, जेव्हा ते पुढे म्हणजे बजेट सेशन मध्ये मांडणार असतील, तेव्हा ते वेबसाईटवर वगैरे आल्यानंतर एडिटोरियल वगैरे त्याचे नक्की बनणार आहेत. त्यामुळे आताच याची घाई वगैरे करण्याची गरज नाही. कारण यापूर्वीचं 2019 मध्ये तयार झालेलं बिल 2022 मध्ये येऊन ते कोलॅप्स झालेलं, म्हणजे केंद्र सरकारनेच ते मागे घेतलेलं आहे. ओके, त्यामुळे याला पण आपण आता जास्त बाऊ करून म्हणजे यावर सर्व प्रश्न येतील असं विचारण्यात येणार नाही. त्यानंतर काँग्रेसवरती वर्किंग कमिटी, हे न्यूज आपण लोकसत्तामध्ये आत्ताच पाहिलेली आहे, त्यामुळे स्किप करून इकडे या. हे बिल्डिंग कोलॅप्स. त्यानंतर सीजीआय स्टिंग टू स्टार्ट ऑफ विथ सिव्हिल लिबर्टी केसेस. म्हणजे पहा, जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया नवीन जे नियुक्त झाले यू ललित यांनी अनलॉफुल म्हणजे UAPA हे जो ऍक्ट होता, ओके, यापासूनच्या केसेस वगैरे घेण्यापासून, म्हणजे सिव्हिल लिबर्टीज म्हणजे स्वतःची जी हे असते म्हणजे आपण स्वातंत्र्य, ओके, व्यक्ती स्वातंत्र्याची जी शाश्वती आपल्याला फंडामेंटल राईट्स मधून वगैरे देण्यात आलेली आहे, त्यापासूनच्या केसला यांनी सुरुवात करणार आहेत. म्हणजे आठवडाभर हीच आहेत आता प्रकरणे. म्हणजे त्यापैकी जर पाहिलं आपण, द केसेस इन द फर्स्ट वीक इन्क्लूड धोस इन्कार्सेशन ऑफ कप्पन अँड सेटलवाड, तिस्ता सेटलवाड यांची जी बेल पेटिशन वगैरे आहे त्या संदर्भात पण, त्यासोबतच द कर्नाटका हिजाब बॅन. ओके, म्हणजे हे सर्व त्यांनी केसेस आता पहिल्या आठवड्यामध्ये हेच केसेस घेणार आहेत, सिव्हिल लिबर्टी केसेस. आता पहा, मग सिव्हिल लिबर्टी केसेस जर घेतलं तर याबद्दल एडिटोरियल नक्कीच आपल्याला तयार होतील. त्यामुळे आपण एडिटोरियल मध्ये वाचूयात. आता तेवढंसं वाचण्यामध्ये वगैरे काही जास्त हे नाही आहे, कारण यामधून जजमेंट आता खूप निघतील. ओके, चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे यू ललित आहेत यांचा अगदीच कालावधी खूप कमी आहे. कालावधी कमी असल्यानंतर यांना अगदीच बेस्ट देण्याचा प्रयत्न यांनी करणार आहेत. त्यामुळे जेव्हा बेस्ट देतील तेव्हा जजमेंट पण चांगलेच येतील. आता UAPA हे ऍक्ट सध्याला पण याचा पण स्टे आलेला आहे. ओके, मग पाहूयात याबद्दल त्यांनी जजमेंट वगैरे काय देतील, मग त्यावर आपण पुन्हा चर्चा वगैरे करता येईल. त्यानंतर पुढे चला. त्यानंतर पहा, महागठबंधन गव्हर्नमेंट इन बिहार फॉर विथड्रॉइंग जनरल कन्सेंट टू CBI. आता पहा, CBI महाराष्ट्रामध्ये CBIचं ज्या पद्धतीने ठाकरे सरकार यांनी काय केलं होतं, CBIला जेव्हा महाराष्ट्रामध्ये हे करायचं आहे म्हणजे एंट्री वगैरे करायची असेल तर तुम्हाला महाराष्ट्राच्या सरकारची परमिशन लागेल. ओके, महाराष्ट्र सरकारचं कन्सेंट लागेल की तुम्ही इथे इन्व्हेस्टिगेशन वगैरे करू शकता, असं त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे ते कन्सेंट वगैरे त्यांनी डायरेक्टली मोकळं ठेवलेलं, कमी म्हणजे ते कन्सेंट बंद केलेलं होतं. मग पुन्हा शिंदे सरकार आलेले व त्यांनी हे कन्सेंट चालू केलं. मग आता तसंच झालेलं आहे अगदी. बिहारमध्ये जेव्हा सरकार सत्तांतर झालेलं आहे तेव्हा यांनी CBI संबंधी जे कन्सेंट आहे ते बंद केलेलं आहे. आता यांना पहिल्यांदा परमिशन वगैरे घ्यावी लागेल, तेव्हाच यांच्यावर म्हणजे जेव्हा सरकारला वाटलं, राज्य गव्हर्नमेंटला वगैरे, तेव्हाच त्यांना जर कन्सेंट दिले तरच ती इन्व्हेस्टिगेशन वगैरे बिहारमध्ये वगैरे करू शकतील. हे म्हणजे फेडेड टॉपिक आहे, त्यामुळे मी याला पण डिटेलमध्ये वगैरे घेतले नाही. ओके, कारण हे यापूर्वी भरपूर वेळा अशा पद्धतीचं झालेलं आहे. वेस्ट बेंगालमध्ये पण असंच आहे. ओके, म्हणजे सुशांत सिंग राजपूत जेव्हा केस वगैरे उदयास आली तेव्हापासून म्हणजे हे खूप न्यूजमध्ये होतं. पण आता थोडंसं फेडेड झालेलं आहे, त्यामुळे मी याला थोडंसं जास्तच म्हणजे ग्लोरी वगैरे देत नाहीये. ओके, त्यानंतर पुढे या, काझीरंगा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. ओके, या संदर्भात आहे, त्यांना 20 वर्ष वगैरे झालेली आहेत. हे एकदा तुम्ही तुमचं होमवर्क असेल आजचं, नॅशनल पार्क जे आहेत ते तुम्ही सर्व तुम्हाला म्हणजे एकदा कंप्लीट करून ठेवायचे आहेत. ओके, नॅशनल पार्क्स वगैरे जे आहेत ते पाठ करून ठेवा. त्यासोबतच इलिफंट रिझर्व, यासोबतच टायगर रिझर्व, हे म्हणजे अगदी विचारणारे वगैरे टॉपिक आहेत. इलिफंट आणि टायगर वगैरे इंडेंजर्ड स्पेसिस मध्ये वगैरे येतात. हे सर्व तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही इलिफंट रिझर्व, टायगर रिझर्व वगैरे करता पाठ, तेव्हा हे तुम्हाला अगदी समजून येईल. त्यानंतर पॉक्सको केस यासंबंधी मी काल डिटेल विश्लेषण वगैरे केलेलं आहे, त्यामुळे कालचा तुम्ही द हिंदूचा व्हिडिओ नक्की पाहू शकता.
त्यामध्ये पॉक्सको संबंधीची जी केस आहे व त्याचं म्हणजे जे 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 कायदे वगैरे जे आहेत त्या संदर्भात आपण काल विस्तृतरित्या चर्चा केलेली आहे. त्यानंतर पुढे या एज्युकेशन प्लस. त्यानंतर पहा अ पब्लिक जज विथ अनसर्टन लेगसी. म्हणजे मी पूर्ण वाचलं परंतु आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला लागतील असे टॉपिक वगैरे मला सापडले नाही, त्यामुळे मी फक्त हे एक टॉपिक सापडलं की चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे 48वे चीफ जस्टिस एन व्ही रमन्ना यांनी जेव्हा जागा भरल्या म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जस्टिसच्या जागा वगैरे भरल्या तेव्हा त्यांनी महिलांना पण प्राधान्य दिलं. मग यामध्येच पहा बी व्ही नागरत्ना यांना पण त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे जस्टिस म्हणून. मग ह्या ऑक्टोबर ते सप्टेंबर 2027 मध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया पहिल्या महिला CJI म्हणून यांची नियुक्ती होऊ शकते व याचं श्रेय जे असेल ते यांना जाईल, एन व्ही रमन्ना यांना. ओके, म्हणजे यांनी बॅकग्राऊंड मध्ये काम केलेलं आहे कारण यांनी जे काम वगैरे केले त्याचे लॉंग टर्म इफेक्ट आहेत. ओके, लॉंग टर्म इफेक्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओके, कारण यांचा कालावधी जरी 1.5 वर्ष असला तरी शॉर्ट टर्म मध्ये यांनी जास्त जजमेंट वगैरे दिले नाहीत. ओके, परंतु यांचा इफेक्ट मात्र लॉंग टर्म नक्की असणार आहे कारण जर फर्स्ट चीफ जस्टिस ऑफ इंडिया महिला जर झाल्या तर याचं श्रेय यांनाच असेल. त्यानंतर पहा जपान कंटिन्युइंग स्ट्रगल विथ जेंडर पॅरिटी. म्हणजे जपानमध्ये पण जेंडर इनइक्वॅलिटीचा जो हे आहे त्याच्याशी जपान पण म्हणजे स्ट्रगल सध्याला करत आहे असा लेख आहे. तर पहा जपान रँकड लोवेस्ट अमॉंग द डेव्हलप्ड कंट्रीज इन द वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम्स ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स. म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मार्फत जे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स जे जाहीर करण्यात येतं त्यामध्ये डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये जपान हा अगदीच खालच्या स्तर म्हणजे खालून त्यामध्ये त्याची वर्णी वगैरे लागलेली आहे असं आपल्याला दिसून येतं 2022च्या रँकिंग मध्ये. मग पहा आपण सहसा काय समजतो, युजली वी असोसिएटेड लो जेंडर इक्वॅलिटी ओके विथ पुअर डेव्हलपिंग कंट्रीज. म्हणजे आपण असं समजतो की जे पुअर डेव्हलपिंग कंट्रीज आहेत म्हणजे अगदीच गरीब देश आहेत तिथेच जेंडर इक्वॅलिटी म्हणजे जेंडर इनइक्वॅलिटी वगैरे असेल म्हणजे लो जेंडर इक्वॅलिटी तिथे असेल असं यांचं म्हणणं आहे. हे खूप फिरून बोललेलं आहे. ओके, परंतु तसं काही नाहीये. हवेवर जेंडर इनइक्वॅलिटी इमनेट्स फ्रॉम मेनी सोर्सेस, लॅक ऑफ रिसोर्सेस बिंग वन, जेंडर नॉर्म्स बिंग द अदर. ॲज अ कंट्री transition from the developing to developed, the former may be taken care of, the latter is not guaranteed. With a target of transforming India into a developed country by 2047, there are some lessons we should learn from our eastern friend Japan, the world's 4th largest economy. पहा जपान आज जगाची 4थी लार्जेस्ट इकॉनॉमी म्हणून उदयास आहे. ओके, परंतु त्यांच्याकडे पण अशाच पद्धतीची म्हणजे एवढी इकॉनॉमी पण असून त्यांनी जे जेंडर इनइक्वॅलिटी आहे त्यामध्ये लो आहेत असं आहे. परंतु जेव्हा आपल्याला 2047चा आपण विचार करतो की काल परवाच नरेंद्र मोदी यांनी म्हटले की 2047ला आपल्याला पूर्णतः डेव्हलप्ड वगैरे व्हायचं आहे नेशन. मग डेव्हलप्ड नेशन होण्यासाठी किंवा आता जपान पण डेव्हलप्ड असून देखील त्यांच्यामध्ये पण जेंडर इनइक्वॅलिटी आहे. तसं भारतानं जेव्हा 2047चा विचार केलेला आहे तर याचा पण थोडासा विचार करायला पाहिजे. तर जेंडर इनइक्वॅलिटी कशामुळे येते तर नेमकी पहा तर लॅक ऑफ रिसोर्सेस म्हणजे अगदीच जे रिसोर्सेस आहेत त्यांची कमतरता, यासोबतच जेंडर नॉर्म्स बिंग द अदर म्हणजे जे जेंडर बेस्ड नॉर्म वगैरे जी योजना वगैरे असतील तुमच्याकडे त्या पण एक दुसरं त्याचं एक कारण असतं. ओके, त्यामुळे देशामध्ये काय होतं जेंडर इनइक्वॅलिटी जी असते ती वाढतच असते. ओके, त्यावर चर्चा होत नाही. व पहा जेव्हा आपण डेव्हलपिंग म्हणजे इथं आपण प्लस आहोत तर इथून प्लस प्लस कडे जेव्हा जात असतो म्हणजे हे डेव्हलपिंग पासून ते डेव्हलप्ड पर्यंत जातो तेव्हा आपल्याला शाश्वती देता येत नाही की महिलांचा वगैरे विकास होईल किंवा जेंडर इक्वॅलिटी वगैरे जी आहे ती साध्यच होईल कारण जपानचं असंच झालेलं आहे. त्यामुळे आज आपण 2022 मध्ये आहोत व आपल्याला 2047ला डेव्हलप्ड व्हायचं आहे. मग असं होणार नाही की देश आपला डेव्हलप्ड झाला म्हणजे पूर्ण जेंडर इक्वॅलिटी वगैरे भारतामध्ये आलीच असं काहीही नाही. ओके, त्यामुळे डेव्हलप्ड एट अ लो रँक म्हणजे पहा जपानचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे कारण जपान रँकड अबसिमली लो ॲट 116 आउट ऑफ 146 इन द जेंडर गॅप इंडेक्स 2022. दिस मेक्स जपान द वर्स्ट परफॉर्मर्स
अमॉंग्स द G7 ग्रुप. G7 ग्रुप मधील वर्स्ट परफॉर्मर म्हणून आपल्याला जपानची ओळख आपल्याला दिसून येते. ओके, म्हणजे आता यावर आपल्याला खुश वगैरे व्हायचं नाही, तर त्यांनी काय चुका केल्या त्या आपल्याला समजून घेऊन आपण त्याच्यावर काम वगैरे करणं गरजेचं आहे. तर पहा, यासोबतच जर पाहिलं तर हेल्थमध्ये वगैरे जपान भारी आहे, अगदीच बेस्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हेल्थ सेक्टर वगैरे चांगलं आहे, परंतु हे कारण काय आहे की जेंडर गॅप वगैरे त्यांनी कमी करू शकले नाहीत किंवा जेंडर इंडेक्स मध्ये त्यांची रँकिंग जास्त आली नाही. तर त्याचं एक कारण आहे, इट रँक्स बिलो 130 व्हेन इट कम्स वुमन इन पार्लियामेंट अँड वुमन ॲज अ सिनियर ऑफिशियल्स अँड मॅनेजर्स. वुमन होल्ड 10% ऑफ Japan's parliamentary seats as of April 2022 as compared to around 30% or more in G7 countries. Japan has not a female head of the state in the past 50 years. म्हणजे जपानमध्ये महिलांना म्हणजे फिमेलचे रिप्रेझेंटेशन वगैरे जे आहे, लिडरशिप वगैरे आहे, त्यासोबतच ऑफिशियल्स वगैरे आहेत, ते जपानमध्ये महिला ऑफिशियल्स वगैरे देण्यात आलेले नाहीत. ओके, किंवा यांचं जर लिडरशिप वगैरे जर पाहिली तर मागच्या 50 वर्षामध्ये जपानची लिडरशिप वगैरे एखाद्या महिलेने वगैरे केली नाही. म्हणजे आपल्याला इथं दिसून येतं की इथंच जपान चुकलेलं आहे, परंतु आपण भारत इथं चुकलं का? 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती पहा. यामुळे काय केलं, म्हणजे रिप्रेझेंटेशन वगैरे सर्वांना दिलं, महिलेला वगैरे रिप्रेझेंटेशन दिलं. त्यामुळे आज काय, राष्ट्रपती देशांची म्हणजे आपल्या देशाची राष्ट्रपती कोण आहे? महिला आहे. ओके, मग याचं मेन आपल्याला जे श्रेय जातं ते 73वी आणि 74वी घटना दुरुस्तीला. मग इथं आपण हे ऑलरेडी अचीव्ह केलेलं आहे. ओके, आता पहा तुमचं टॉपिक कशा पद्धतीने बिल्डअप झालं. जेव्हा राष्ट्रपतींचं इलेक्शन वगैरे झालेलं होतं, तेव्हा हा टॉपिक आपल्याला एडिटोरियल म्हणून भेटलेला होता. एडिटोरियल तेव्हा आलेलं होतं, त्याला मी इथं लिंककडे केलं. ओके, मग आता ही पण आपल्याला पुढे कुठेतरी लिंक होणार आहे. ओके, म्हणजे पहा जपानमध्ये पार्लिमेंटमध्ये वगैरे म्हणजे तिथं त्यांना रिप्रेझेंटेशन नाहीये, त्यामुळे एक त्यांचं ड्रॉबॅक आहे. यासोबतच इन पॉलिटिकल स्पीचेस वुमन हॅव बीन रेफर्ड टू ॲज अ बर्थ गिव्हिंग मशीन. म्हणजे पहा जपानमध्ये जेव्हा नेते वगैरे जेव्हा फक्त भाषण करतात, तेव्हा वुमनला त्यांनी फक्त बर्थ गिव्हिंग मशीन अशा पद्धतीनेच त्यांनी भाषणामध्ये वगैरे संबोधन वगैरे केलेलं आहे. मग हे कुठेतरी समाजाला प्रबोधन करण्याचं पण एक काम चुकतं यांचं. ओके, यासोबतच एव्हिडन्स फ्रॉम जपान सजेस्ट दॅट हाय पर कॅपिटा इन्कम डज नॉट गॅरंटी जेंडर इक्वॅलिटी ॲज द लेटर इज युजली रूटेड इन सोशल अँड कल्चरल नॉर्म्स. म्हणजे पहा, तुमचं पर कॅपिटा इन्कम वगैरे जर चांगलं आहे असं म्हटलं, आता मी अगदीच म्हटलेलं होतं ना की तुमच्याकडे तुम्ही डेव्हलप्ड झालात म्हणजे तुमची जेंडर इक्वॅलिटी इंडेक्स वगैरे चांगला येतच असं नाही. ओके, अगदी त्याच पद्धतीने म्हटलेलं आहे की तुमचं पर कॅपिटा इन्कम जरी चांगलं असेल तरी त्याची शाश्वती देऊ शकत नाही आपण की जेंडर इक्वॅलिटी त्या समाजामध्ये असेलच असं काहीही नाही. ओके, त्यानंतर आता वुमन इकॉनॉमिक्स अँड रियालिटी, म्हणजे हे झालं जपानबद्दल थोडंसं. आता आपल्याला वे फॉरवर्ड आपल्याला सुचवायचं आहे, जे की सोल्युशन वगैरे असतील ते आपण इथं भेटलेले आहेत. त्यासोबतच पहा, जपानमध्ये असं नाही की जपानने कधी प्रयत्न पण केलेला नाही, परंतु प्रयत्न झालेला आहे जपानमध्ये पण. म्हणजे अगदीच फॉर्मर प्राईम मिनिस्टर शिंजो अबे लेड एम्फॅसाइज ऑन वुमेन इकॉनॉमिक्स. ओके, ॲज वन ऑफ हिज की पॉलिसी मेजर इट एम्ड at boosting female labor participation and increasing percentage of women in leadership positions to 30% by 2020. म्हणजे 30% वाढ त्यांनी करण्याचं एक प्रस्ताव वगैरे तेव्हा हे केलेलं होतं. ओके, म्हणजे जेव्हा ते पंतप्रधान होते, कारण लेबर पार्टिसिपेशन आणि इन्क्रीज इन पर्सेंटेज वुमन लिडरशिप. आता हे पण आपल्याला पण अगदी लक्षात ठेवायचं आहे. हा पॉईंट जो आहे तो आपल्याला वुमन एम्पॉवरमेंटमध्ये आपल्या निबंधामध्ये आपल्याला हा पॉईंट टाकता आला पाहिजे. त्यासोबतच जपान स्ट्रगल विथ जेंडर पॅरिटी टीचेस अस दॅट इन्व्हेस्टिंग इन वुमन एज्युकेशन हेल्थ मे हॅव लिमिटेड इम्पॅक्ट. ओके, म्हणजे वुमनचं आता आपल्याला यावरून असं समजतं की जे जपाननी म्हणजे जपानचं हेल्थ आणि एज्युकेशन इंडस्ट्री चांगली आहे वुमनच्या बाबतीत, परंतु त्याचं लिमिटेड इम्पॅक्ट पडतं. म्हणजे हेल्थ आणि एज्युकेशन जरी चांगलं असेल, ओके, तरी त्याचा जेंडर इक्वॅलिटीवर वगैरे जास्त परिणाम होत नाही. पण लिमिटेड इम्पॅक्ट इफ दॅट सोसायटी ट्रॅप्ड इफ जेंडर नॉर्म्स रिस्ट्रिक्ट वुमन फ्रॉम capitalizing this investment from themselves, the society and the country policymakers must take
cognizance of such evidence as this can trap us into other economic problems as we chalk out the path for a developed India by 2047. म्हणजे पहा, फक्त हेल्थ आणि एज्युकेशन मध्ये स्त्रियांना वगैरे जास्त मानाचं वगैरे स्थान देऊन चालणार नाही, तर सोसायटीमध्ये पण त्यांना फक्त एखाद्या जाळामध्ये वगैरे ट्रॅप करून ठेवता कामा नये. ओके, त्यांना पण अगदी दुसऱ्या पण गोष्टी वगैरे त्यांना दिल्या गेल्या पाहिजे, ज्या पद्धतीने वुमन मध्ये लिडरशिप क्वालिटी, ओके, लेबर पार्टिसिपेशन वगैरे हे आपण देण्याची गरज आहे. फक्त हेल्थ सेक्टर, एज्युकेशन सेक्टर वगैरे चांगला आहे, त्यावरून स्त्रियांची वगैरे प्रगती वगैरे होत नाही, हे आपल्याला जपानकडून आपल्याला अगदी शिकायला भेटतं. त्यामुळे सर्वांगीण विकास जर साधायचा असेल तर सर्वांगीण वर्क आपल्याला करावं लागेल 2047 पर्यंत, तेव्हाच आपल्याकडे पण जेंडर इक्वॅलिटी येईल, असं लेखचं म्हणणं आहे. व हे पण आपल्याला अगदी लिहिता येईल आपल्या निबंधामध्ये. जर आपल्याला निबंध हा विचारला तर आपण अगदी अशाच पद्धतीने लिहिण्याचा नक्की प्रयत्न करूयात. त्यानंतर बाजूला आल्यानंतर क्लीन अँड क्लिअर, गव्हर्नमेंट ट्विटर must reassure the public that user data has not been compromised. ओके, अ विसल ब्लोअर डिस्क्लोजर, म्हणजे पहा, काल पण यावरती एडिटोरियल वगैरे आलेला होता, परंतु मी तो स्किप केलेला, पण आज थोडंसं घेतलोय व यामध्ये पण काही तेच दिलेलं आहे त्यांनी, म्हणजे कशा पद्धतीने ट्विटरचं वगैरे हे झालेलं. तर ट्विटर कंपनी जी USA ची स्थित आहे, तर तिथे विसल ब्लोअर म्हणजे ट्विटर कंपनीमधलच एखादा अधिकारी यांनी गेलेला आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी त्यांच्यावर प्रेशराईज करत आहे की डेटा वगैरे त्यांचा आम्हाला द्या. यासोबतच त्यांचा एक व्यक्ती, ओके, म्हणजे ही जी ट्विटर कंपनी आहे, ही जी ट्विटर आहे, या कंपनीमध्ये हा जो भारत देशाचा एक व्यक्ती, म्हणजे हा भारत आहे, या भारत देशाचा एक व्यक्ती तिथे बसेल व या भारताला एजंट स्वरूपात तिथे काम करायचं आहे व यांनी तेथील डेटा वगैरे भारताला योग्य, म्हणजे भारताचा सिटिझनचा वगैरे डेटा तो इंडियाला वगैरे प्रोव्हाइड करतील, अशा पद्धतीने त्यांनी नियुक्ती वगैरे द्यावी, अशा पद्धतीने त्यांच्यावर प्रेशराईज वगैरे केलं जात आहे. यामुळे ट्विटरच्या व्हिसल ब्लोअर म्हणजे तेथील अधिकारी स्वतःच्या कंपनी व्हिसल ब्लोअरचा रोल ऑफ व्हिसल ब्लोअर आपल्याला इथिक्स मध्ये सापडतं. ओके, म्हणजे आपल्या कंपनीची जी अयोग्य माहिती वगैरे आहे ती आपण आपल्या कंपनीच्या हेडला वगैरे देणे, त्याला म्हणतात व्हिसल ब्लोअर. तर त्या पद्धतीचे जे व्हिसल ब्लोअरचं वगैरे काम ट्विटरमध्ये वगैरे झालेलं आहे. आता त्यावरती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अद्याप स्टेटमेंट काही दिलेलं नाहीये, परंतु हे न्यूजमध्ये आहे, त्यामुळे थोडंसं एडिटोरियल यावरती बनत आहेत, परंतु हे आपल्या कामाचं नाही व UPSC पण अशा पद्धतीचं विचारत नाही की गव्हर्नमेंटच्या बायस्ड होऊन आपल्याला काम करायचं आहे. त्यानंतर द हॉस्टाईल टेकओव्हर हे आपल्या सिलेबसला नाहीये. ओके, अगदी आहे, परंतु एवढं डीप मध्ये वगैरे कधी UPSCने पण विचारलेलं नाही, म्हणजे यापूर्वी. ओके, म्हणजे कंपनीचे टेक ओव्हर जे करण्याची पद्धती वगैरे असतात, त्या 2 पद्धतीचे वगैरे असतात, ते आपल्याला विचारत नाहीये. ओके, व हे सिलेबसला पण आपला नाहीये. ओके, त्यामुळे मी याला डायरेक्टली स्किप करतोय. त्यानंतर इकडे पुढे आल्यानंतर पिनकोड ऍट 50 वर्ष, म्हणजे पहा, द सिस्टम ऑफ पोस्टल कोड मे नॉट बी ऑपरेशनली रिलेव्हंट इन द न्यू रोल ऑफ पोस्ट ऑफिसेस. म्हणजे पहा, पूर्वी अगदीच ऑगस्ट 15, 1972 रोजी 6 डिजिट जे पिनकोड वगैरे असतं त्याचा उदय भारतामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. द पोस्टल कोड नोन एज डिफरंटली इन डिफरंट कंट्रीज, म्हणजे पहा, दुसरीकडे पोस्ट कोड म्हणतात किंवा झिप कोड, अशा पद्धतीने अगदी वेगवेगळी नावं आपल्याला या पोस्ट कोड संबंधी वगैरे दिसतात. यासोबतच इज अन अल्फा न्यूमेरिक ऑर न्यूमेरिक नंबर दॅट इज इन्क्लुडेड इन द पोस्टल ऍड्रेस फॉर इझी आयडेंटिफिकेशन ऑफ द सॉर्टिंग डिस्ट्रिक्ट अँड द ऍड्रेसेस डिलिव्हरी पोस्ट ऑफिस. म्हणजे पहा, पोस्टल कोडचा काम काय आहे, तर फास्ट डिलिव्हरी करण्यासाठी, ओके, म्हणजे ऍड्रेस नुसार जे पत्ता कुठून आलेला आहे, म्हणजे जे पत्र कुठून आलेलं आहे व कुठं डिलिव्हरी करायचं आहे, या 2 गोष्टी त्या पोस्टल कोडवरून वगैरे आपल्याला समजतात. त्यामुळे याचं काम अगदी यामुळे या पोस्टल कोडमुळे आपलं जे मेलचं वगैरे जे काम होतं, म्हणजे आपलं पत्र वाटपचं वगैरे काम होतं, ते अगदी सोयीस्कर वगैरे बनलेलं होतं. द कोड्स वर इंट्रोड्युस्ड इन नेशन वाईड, इन जर्मनी इन द 1944, सिंगापूर 1950, अर्जेंटिना 1958, USA 1963, स्वित्झर्लंड 1964 अँड इंडिया 1972 अँड द UK 1974. म्हणजे पहा, अशा पद्धतीने आपल्याला इथे हे लावता येतं, परंतु एवढं कुठं डिटेलमध्ये वगैरे विचारण्यात येत नाही, त्यामुळे याला स्किप करा. म्हणजे पूर्वी
आता जे पहा आपलं महाराष्ट्राचं 4 आहे. या पद्धतीने म्हणजे डिव्हिजन वाईज वगैरे ते पोस्टल की वगैरे डिवाइड वगैरे केले जाते. म्हणजे महाराष्ट्राचं जर पाहिलं आपण तर 4 पासून वगैरे सर्वांचं सुरू होतं. परंतु ते भारताला पण डिवायडेशन वगैरे करून ते देण्यात येत होतं. ओके. त्याची माझ्याजवळ एक इमेज होती. मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तो पाठवण्याचा नक्की प्रयत्न करेन. म्हणजे जर मला भेटली ती तर आर्काइव्ह ऑफ हिस्ट्री यामधून मला भेटलेली ती इमेज होती. ओके. तर ते नक्की तुम्हाला सेंड करेन. म्हणजे जनरल नॉलेज संबंधी हा आपल्याला माहिती असायला हवा. त्यामुळे मी हा टॉपिक म्हणजे हा एडिटोरियल वगैरे घेतलेला आहे. मग आता या पिनकोडमुळे काय काम व्हायचं तर एकच की लवकरात लवकर तुमचे जे पत्र वगैरे आहेत ते लवकरात लवकर डेस्टिनेशन साईटवरती वगैरे पोहोचायचे व जर डेस्टिनेशन साईटनी जर ते एक्सेप्ट केलं नाही तर ते रिटर्न पण अगदी लवकरात लवकर वगैरे व्हायचे. त्यामुळे गहाळ वगैरे जे व्हायचं प्रकरण होतं ते कमी अगदी होत असायचं. ओके. कारण पहा जर तुम्ही पत्ता जर टाकलात तर पूर्वीचं असं होतं पोस्ट ऑफिस वगैरे त्यांना तुमचं म्हणजे त्यांना तुमची जी लँग्वेज वगैरे आहे ती तर वाचता वगैरे जर आली नाही. ओके. त्यांची म्हणजे तुमची हँड रायटिंग वगैरे जर त्यांना हे करता आले नाही म्हणजे वाचता वगैरे जर आली नाही किंवा तुमची भाषा जर वेगळी असेल आपण मराठीत लिहिलं व आपल्याला पाहिजे गुजरातमध्ये ते पत्र पाठवायला किंवा तेलुगू म्हणजे हैदराबादमध्ये जर ते पत्र सेंड करायचं होतं आपल्याला. ओके. सॉरी. व हैदराबादमध्ये जर आपल्याला ते पत्र सेंड करायचं आहे मग हैदराबादमधील तेलुगू पत्रकाराला आपली मराठी वगैरे येत नाही. त्यामुळे आपल्याला काय झालं ग्लोबलायझेशनचा इफेक्ट इथे झाला. ओके. त्यामुळे आपल्याला जे आपलं पत्ता वगैरे आहे ते अशा पद्धतीने पिनकोड जर दिलात तुम्ही की हैदराबादचा आता 00 अशा पद्धतीने काही जरी वगैरे असेल किंवा दिल्लीचं 00 पासून जर जे असेल तर त्याला डायरेक्टली जर दिलं तर ते पिनकोड वरून तिथल्या एरियामध्ये वगैरे ते पत्र वगैरे त्यांनी डिस्ट्रीब्यूट करू शकतात. हे आपल्याला यावरून दिसून येतं. ओके. तर याचं काम मग त्यासाठी हे अगदीच खूप कामी आलेलं होतं म्हणजे पिनकोड. त्यानंतर या लेखामध्ये पुढे म्हटलेलं आहे की सध्याला जे पोस्ट ऑफिसचं हे आहे म्हणजे म्हणजे पोस्ट ऑफिसचा रोल वगैरे राहिलेला आहे. सॉरी. पोस्ट ऑफिसचं जे रोल आहे ते पण बदलत चाललेलं आहे. पूर्वी कसं आपण पत्र वगैरे पाठवत होतो. ओके. म्हणजे कोणालाही जर बोलायचं वगैरे जर असेल तर पूर्वी मोबाईलचा नव्हता तेव्हा त्यामुळे काय पत्र अगदी सर्रास वगैरे सर्वांना पाठवले वगैरे जात होते. पण ते आता पत्राचं वगैरे जे आहे ते आता पत्र अगदीच कमी झालेले आहेत. कारण व्हॉट्सॲप, टेलिग्राम वगैरे हे सर्व मेसेज इंडस्ट्री वगैरे म्हणजे डिजिटलायझेशन झाल्यामुळे पत्र जे इंडस्ट्री वगैरे होती ती कोलॅप्स होण्याच्या वगैरे कगारवर आहे. परंतु आज देखील पत्र जरी नसले तरी तुमचे काय असतील गव्हर्नमेंट किंवा संस्था वगैरे जे असतील यांचे इंडस्ट्रीज वगैरे जे असतील यांचे जे व्यवहार वगैरे असतील डॉक्युमेंटेशनचे व्यवहार वगैरे जे असतील ते सर्व लेटर मार्फतच आज देखील होतात. ओके. त्यामुळे लेटर यामुळे ही पोस्ट ऑफिस वगैरे जी इंडस्ट्री वगैरे आहे ती अगदी तेवत आहे. यासोबतच IPPB जे की आपल्या सिलेबसचा टॉपिक आहे इंडियन पोस्टल पेमेंट बँक. ओके. जे की अगदीच 2019 मध्ये याचं उदय झालेला आहे किंवा याची हे झालेली आहे म्हणजे स्थापना वगैरे करण्यात आलेली आहे. इंडियन पोस्टल पेमेंट बँक हे आपल्याला GS3 मध्ये विचारण्यात येतं व त्यावरती प्रश्न येऊन पण गेले UPSC प्रीला. तर ते तुम्ही एकदा नक्की पाहून घ्या. त्यानंतर जर आता पिनकोड संबंधी जर बोललं तर दो द कोड वॉज ओरिजिनली डिझाइन्ड टू हेल्प पोस्ट ऑपरेशन टुडे इट इज युज्ड बाय couriers, e-commerce players, and various other service providers as a means of location identification of a person. This aspect also need to be kept in mind before rationalizing the pin code. म्हणजे आपण पिनकोडचा वापरासंबंधात आज जर चर्चा करत असो व आता पिनकोडचा वगैरे वापर होत नाही असं जर डायरेक्टली म्हणजे कन्क्लुजनवर येण्या अगोदर म्हणजे पिनकोडचा वगैरे वापर होत नाही अशा डायरेक्टली कन्क्लुजनवर येण्या अगोदर जरी पत्र वगैरे आज पाठवत नसेल कोणी पण या पिनकोडचा वापर वगैरे आपल्याला ई-कॉमर्स साईट त्यानंतर कुरिअर वगैरे वापरासंबंधी आज देखील याचा पिनकोडचा वापर सर्रास दिसून येतो. यामुळे पिनकोड म्हणजे पत्र जरी कालबाह्य होत असेल तरी पिनकोड मात्र हे कालबाह्य झालेलं आहे का तर नाही. हे अशा पद्धतीने या लेखमधून वगैरे देण्यात आलेलं. आता नक्कीच हा जनरल नॉलेजचा टॉपिक वगैरे होता परंतु याचा कुठेतरी आपल्याला नक्कीच फायदा होईल यामुळे मी घेतलेला आहे. त्यानंतर पहा 2 दिवसापूर्वी एक इमेज आलेली होती व तिथे द बिल ऑफ लोक आयुक्त बिल काय अशा पद्धतीने केरळमध्ये जे आंदोलन वगैरे होत होतं त्यांच्यावर पाण्याचा वर्षाव वगैरे करण्यात येत होता. त्या संदर्भात मी म्हटलेलं होतं की हे जेव्हा येईल त्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर ते झालेलं आहे आलं याचं म्हणजे आज देण्यात आलेलं आहे त्यावरती संदर्भात एडिटोरियल. द ऑपोजिशन सेज द गव्हर्नमेंट वॉन्ट्स टू रिप्लेस द गव्हर्नर ॲज द कॉम्पिटंट अथॉरिटी. म्हणजे पहा
जे नवीन द केरळ लोक आयुक्त अमेंडमेंट बिल 2022 जे मांडण्यात आलेलं आहे, यावरती ऑपोजिशन पार्टीचा ही आहे, काय म्हणतो आपण त्यांना, अ, विरोध आहे. तर कशामुळे तर पहा, that bill aspires to replace the governor as a competent authority to accept or reject any favorable decision by the लोकायुक्त. ओके, म्हणजे पहा, एखादा मंत्री किंवा अधिकारी वगैरे जर असेल व त्यांनी करप्शन वगैरे केलेलं असेल, ओके, व करप्शन वगैरे काही जर केलेली केस वगैरे जी असेल, मग ती लोकायुक्ताला जर समजली तर ती, आता इथं लोकायुक्त घेऊयात आपण, लोकायुक्त, ओके, हे लोकायुक्त आहे, हे सीएम आहे व इथे असेल गव्हर्नर, ओके, मग व इथे अधिकारी आहे जो की भ्रष्ट आहे, मग याची जी केस आहे ती लोकायुक्ताला समजली, लोकायुक्त काय म्हणेल की सीएम म्हणजे पूर्वी गव्हर्नरकडे जायची ती केस, लोकायुक्ताने जो निर्णय वगैरे घेईल ते गव्हर्नरकडे जायचा, परंतु या अमेंडमेंटनुसार काय केले, या गव्हर्नरची पॉवर काढून ती पॉवर सीएमला दिली की या अधिकाऱ्याला काढायचं किंवा बरखास्त करायचा वगैरे जो काही अधिकार आहे, भ्रष्ट अधिकाऱ्याला वगैरे काढण्याचा जो अधिकार आहे तो सीएम कडे अशा या अमेंडमेंट बिल मधून वगैरे देण्यात आलेला आहे. यामुळे इथं प्रॉब्लेम क्रिएट झाली की ऑपोजिशन पार्टी काय म्हणत आहे, तुम्ही गव्हर्नरचा जो अधिकार आहे तो वगैरे काढून घेत आहात व सीएमला तो अधिकार जास्त देण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे इन द केस ऑफ मिनिस्ट्रीज फाउंड गिल्टी ऑफ करप्शन ऑर नेपोटिझम बाय लोकायुक्त द प्रोपोज्ड लॉ अलिजली बेस्टोस अपिलेट पॉवर्स ऑन द चीफ मिनिस्टर. ओके, म्हणजे यामध्ये अगदीच तुम्ही दुसरे पण घेऊ शकता, म्हणजे मिनिस्टर वगैरे, अधिकाऱ्याच्या जागी मिनिस्टर वगैरे जे सर्व म्हणजे नेपोटिझमच्या मार्फत किंवा कोणत्याही जर माध्यमातून करप्शन वगैरे जर झालेलं असेल तर ते तुम्ही डायरेक्टली, पूर्वी गव्हर्नरला बोलण्याचा अधिकार आता तो काढून घेऊन डायरेक्टली सीएम कडेच देण्याचा प्रयत्न इथं होत आहे. त्यानंतर द युडीएफ हॅज, म्हणजे ती पार्टीचं नाव वगैरे आहे. त्यानंतर पहा पुढे, कार्डिनल प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, पहा नॅचरल जस्टिसचं जे प्रिन्सिपल वगैरे आहे ते मी ऑलरेडी इथं पूर्वी द हिंदूमध्येच आय थिंक कव्हर केलेलं आहे किंवा लोकसत्तामध्ये मी ते कव्हर केलेलं आहे, ते व्हायोलेट कशा पद्धतीने होतं. मग आता इथं पण तेच म्हणत आहे की सीएम जर म्हणजे आता जर हा मंत्री जर असेल, ओके, जो हा पर्सन भ्रष्ट आहे तो जर मंत्री असेल, हा पर्सन जर मंत्री असेल मग तो सीएमलाच सपोर्ट करेल ना, मग इथं प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस कुठं आले, ओके, कारण लोकायुक्त तर त्यांच्यावर ऍक्शन घेणार नाही व सीएम हा त्याच्याच पार्टीचा असेल, मग हे दोघं जरी असतील तर हे प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिसचं व्हायोलेशन होतं, कारण गव्हर्नमेंट हा तृतीय पक्ष असतो, सीएम पण त्याचाच असतो व हा व्यक्ती पण त्यांचाच असतो, म्हणजे हे दोघं पण समान झाले. परंतु प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिसनुसार तिसरं कोणीतरी आपल्याला न्याय वगैरे दिलं पाहिजे. तसं जर झालं तर प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस गव्हर्नर मार्फत येईल, परंतु सीएमला जर दिलं तर प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस हे व्हायोलेट होईल. यामुळे त्यांनी विरोध वगैरे ह्या लोकायुक्त बिलावला वगैरे चालू आहे. पाहूयात यावरती जर राज्यपालांनी कन्सेंट वगैरे दिला तर तेव्हा बिल होईल. आताच यावरती जास्त चर्चा वगैरे करू नका, परंतु फक्त तुम्हाला माहिती असावं की केरळमध्ये काय चालू आहे, त्यानिमित्ताने मी हा लेख घेतलेला आहे. त्यानंतर पुढे चला, हे आपण अगदीच लोकसत्तामध्ये आत्ताच कव्हर केलेलं आहे, त्यामुळे यावर मी चर्चा करणार नाही. त्यानंतर पुढे हे पहा, या संबंधी आहे वर्किंग ऑन अ कम्प्रिहेन्सिव्ह लिगल, म्हणजे डिजिटल इकॉनॉमी वगैरे या संदर्भात अगदीच तुम्ही जीएस3 मध्ये एकदाच कम्प्लीट करून ठेवा किंवा यावरती एडिटोरियल वगैरे आल्यानंतर मी त्याला क्लिअर करणार आहे. त्यानंतर पुढे चला, त्यानंतर पहा, जॉन्सन्स अँड जॉन्सन्स बेबी पावडर जे होतं ते अमेरिका आणि कॅनडा वगैरे जी युरोपियन कंट्रीज आहे तिथे या पावडरवरती बॅन आहे, परंतु 2 वर्ष झाले भारतामध्ये, म्हणजे कॅनडामध्ये वगैरे तिकडे बॅन नाही, ओके, युएसए मध्ये वगैरे तिथे बॅन आहे, 2 वर्ष झालं तरी देखील भारतामध्ये याचं प्रोडक्शन वगैरे चालू आहे. व याचं प्रॉब्लेम काय आहे तर या पावडरमध्ये ॲस्बेस्टोस सापडतं. ओके, हे आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये इश्यू आहे बरं. ओके, ॲस्बेस्टोस वरती प्रश्न वगैरे येऊन गेलेले आहेत. ॲस्बेस्टोसमुळे होतं काय तर कॅन्सर वगैरे होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे भारताने पण याला बंद वगैरे करावं असं यांचं म्हणणं आहे व हे पण होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. 2023 पासून आम्ही प्रोडक्शन सगळीकडेच बंद करणार आहेत वर्ल्ड वाईड असं त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे पुढल्या वर्षीपासून बंद होईल नक्की. त्यानंतर 5G सेल्स, म्हणजे जे 5Gच्या सेल्स वगैरे असतील ते अशा पद्धतीने आपल्या स्ट्रीट लाईट वगैरे दिसत आहेत, म्हणजे आपल्या डिवायडर मध्ये वगैरे जे लाईट वगैरे लावण्यात आलेले आहेत त्या अगदी तिथे पण आपल्याला टावर वगैरे मिळून जाईल असं यांचं मत आहे, कारण त्यासाठी अमेंडमेंट पण डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांनी केलेली आहे. तर का तर हायर द फ्रिक्वेन्सी द लोअर वेवलेंथ, ओके, विच मीन्स दॅट द डिस्टन्स दे ट्रॅव्हल इज लेस. ओके, म्हणजे जर तुम्ही कमी डिस्टन्सवर जर ठेवला त्या फ्रिक्वेन्सीला
तर ते जास्त वाईड रेंजमध्ये वगैरे पसरेल. ओके. व तुम्ही जर जास्तच मोठा खांब वगैरे लावून टॉवर जर निर्माण केलात तर ते अगदीच कमी लोकांनाच वगैरे मिळेल असं या 5G टॉवर बद्दल आहे. त्यामुळे ते टॉवर अगदीच खाली म्हणजे अगदी कमी आपले जसे लाईटचे वगैरे पोल असतात तशावर 5G चे सेल वगैरे लावण्यात येणार आहेत. स्मॉल सेल वगैरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी पण अमेंडमेंट वगैरे करण्यात आलेली आहे. कारण नेटवर्क स्ट्रॉंग कशामुळे होईल तर जेवढं तुमचं टॉवर वगैरे कमी क्षेत्रामध्ये असेल तेवढ्यासाठीच हे 5G चे सेल वगैरे बसवण्यात येणार आहेत. म्हणजे यावरती आणखी चर्चा होईल कारण 5G रोल आउट 2022 ऑक्टोबर पासून होणार आहे. यासाठीच वेळ केला कारण ऑगस्टमध्ये एअरटेल आणि जिओ यांनी 5G लॉन्च संबंधी गाईडलाईन्स वगैरे जारी केलेली होती. परंतु जेव्हा त्यांना पण समजलं की 5G चे हे जे टॉवर वगैरे आहेत ते जास्त उंच वगैरे करून न चालता ते कमी करायला पाहिजेत. त्यांची उंची वगैरे कमी झाली पाहिजे. तेव्हाच ते नेटवर्क वगैरे जास्त पद्धतीने देऊ शकेल. त्यामुळे हा थोडासा प्रॉब्लेम झालेला. मग टेलिकम्युनिकेशननी पण ते हे केलेले आहे. म्हणजे त्यामध्ये अमेंडमेंट वगैरे कायद्यामध्ये अमेंडमेंट झालेली आहे. व त्यानुसार आता जे आपले लाईटीचे खांब वगैरे ज्या पद्धतीने आहेत अगदी तशाच पद्धतीच्या लाईटींच्या खांबावर देखील आपल्याला हे मिळणार आहेत. म्हणजे 5G स्मॉल सेल वगैरे त्यांनी लावण्याचा प्रयत्न करत आहे भारत सरकारकडून. ओके. मग म्हणजे जास्त सेल वगैरे जर लावले म्हणजे हा एरिया आहे जेवढे काम जास्त असतील तेवढं नेटवर्क स्ट्रॉंग असेल 5G बाबत. ओके. हे अशा पद्धतीने तुम्ही कन्सिडर करू शकता याला. त्यानंतर पुढे चला. त्यानंतर म्हणजे लोन रिपेमेंट वगैरे हे आपल्यासाठी कामाचं नाहीये. म्हणजे ते आहे आपण परंतु ते इथे अगदीच येत नाही. ओके. त्यानंतर हे स्पोर्ट्स न्यूज. त्यानंतर पुढचं पण स्पोर्ट्स न्यूज. अशा पद्धतीने आजचं द हिंदू न्यूजपेपर वगैरे इथे संपलं. आजच्या वृत्तपत्रामध्ये आपण अगदीच लोकसत्ता आणि द हिंदू दोन्ही कव्हर केलेला आहे. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ आपला येणार नाही म्हणजे जो द हिंदूचा सेपरेट वगैरे व्हिडिओ. तर अशा पद्धतीने जर याला रिस्पॉन्स वगैरे जर बेस्ट असेल तर मी असाच घेईन. जर याबद्दल काही तुमचे सजेशन वगैरे असतील तर तुम्ही तेही मला नक्की सांगू शकता.